मोफत लेक्चर सिरीज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. पीवायक्यू अनालिसिस मधून सेल्फ अनालिसिस आपण घेत आहोत. जिओग्राफीचे आपण 2019 चे निम्मे क्वेश्चन कंप्लीट केलेले आहेत. निम्मे क्वेश्चन आपण या लेक्चर मध्ये कंटिन्यू करतो. क्वेश्चन नंबर 8 बघा, 2019 ला विचारला होता. विधान 1 आणि विधान 2 चं तुम्हाला परीक्षण करायचं आणि तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. विधान 1 आहे की सौर शक्तीपासून येणाऱ्या उष्णतेपैकी 35% उष्णतेचा पृथ्वीचा पृष्ठभाग आणि वातावरण तापण्यास उपयोग होत नाही. तिला पृथ्वीची भूधवलता असं म्हणतात. तर इथे तुम्हाला 35% का आणखी किती टक्के आहे ते शोधायचं आहे. एरर डिटेक्ट करायचं तुम्हाला. विधान 2, हवेचे अणु, लहान धूलिकण, ढग, पृथ्वीचा पृष्ठभाग यांच्यापासून विकिरण आणि परावर्तन क्रियेमुळे उष्णता लघु लहरीद्वारे. बघा इथे लघु लहरी पाहिजे का दीर्घ लहरी पाहिजे हे तुम्ही व्यवस्थित चेक करा. ऑप्शन खाली तुम्हाला दिलेले आहेत. योग्य उत्तर आहे की विधान 1 आणि विधान 2 दोन्ही सत्य आहेत. आता इथं आपल्याला सेंटेन्स 1 आणि सेंटेन्स 2 फक्त बरोबर आहे का चूक आहे हे माहित असून फायदा नाहीये. कारण का तुम्हाला जर समजलं की विधान 2 हे विधान 1 चं स्पष्टीकरण आहे का नाही तर तुम्हाला इथे 2 मार्क मिळतील. जर तुम्हाला दोन्ही सेंटेन्स बरोबर आहेत हे माहित असून सुद्धा जर दुसरं सेंटेन्स पहिल्या सेंटेन्सचं किंवा पहिलं सेंटेन्स दुसऱ्या सेंटेन्सचं स्पष्टीकरण देतं का देत नाही हे जर तुम्हाला नाही कळलं तर इथं आपल्याला मार्क मिळत नाहीत. तर इथं विधान 2 हे विधान 1 चं स्पष्टीकरण नाही. म्हणजे सौरशक्तीपासून जी 35% उष्णता पृथ्वीचा पृष्ठभाग आणि वातावरण तापण्यास उपयोग होत नाही त्याला भूधवलता म्हणतात. याचा आणि विकिरण परिवर्तन हे जे वाक्य तुम्हाला दिले याचा काहीच संबंध नाहीये. बरोबर. त्याच्यामुळे 2 हे विधान 1 चं योग्य स्पष्टीकरण आहे असं तुम्हाला दिले. तर हा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय पृथ्वीच्या हीट बजेट मधून. आता पृथ्वीच्या हीट बजेट मध्ये तुम्हाला फॅक्च्युअल डाटा विचारला जातो डायरेक्ट. आपण बघूया. तर पहिल्यांदा लक्षात घ्या की मृदेचं स्वरूप इथं काय मॅटर करतं. तर खडकाळ मृदा जास्त प्रमाणात उष्णता शोषते. ठीक आहे. जर मृदा खडकाळ असेल तर उष्णता जास्त प्रमाणात शोषते. चिकन मृदा किंवा फिक्कट रंगाची मृदा असेल तर कमी प्रमाणात उष्णता ग्रहण करते. मृदा वनस्पतीने आच्छादलेली असल्यास उष्णता शोषूनच घेत नाही. फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणी घनदाट जंगल आहे. ठीक आहे. तर तिथं सूर्याची किरण जमिनीपर्यंत पोहोचणारच नाहीत. म्हणजे उष्णता शोषून घेणार नाही तिथली जमीन किंवा तिथली मृदा. ठीक आहे. आता याच्या उलट बघा, वनस्पती रहित मृदा सूर्यकिरणांना उघडी असल्यामुळे जास्त तापते. म्हणजे तिथं अडथळा कोणताच नाही. डायरेक्ट सूर्यकिरण मृदेवरती पडतायत. बरोबर. आता वनस्पतीपासून 3% ते 6% सूर्यकिरणे परावर्तित होतात. हे लक्षात घ्या. असे जे पॉइंट्स असतात हे पॉइंट एक्झाम मध्ये विचारले जातात. तर वनस्पतीपासून किती टक्के? 3 ते 6%. बर्फाचा पृष्ठभाग असेल तर 80 ते 90% किरणे परावर्तित होतात. फॅक्च्युअल आहे, लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आणि हिमाच्छादित प्रदेश फार कमी प्रमाणात उष्णता ग्रहण करतात. कारण का? जर बर्फाचा पृष्ठभाग असेल तर 80 ते 90% जर किरण परावर्तित होत असतील तर 10% किरणांनी किती उष्णता मिळणार आहे. बरोबर. तर हिमाच्छादित प्रदेशामध्ये कमी प्रमाणामध्ये उष्णता ग्रहण केली जाते. आणि जी वालुकामय मृदा असते तिथं फक्त 13 ते 18% किरणे परावर्तित होतात. म्हणजे इथं तुम्हाला मृदा जास्त तापलेली दिसून येते ऍज कम्पेअर टू हिमाच्छादित प्रदेश. ठीक आहे. तर मृदेच्या स्वरूपावरून पण तुम्हाला समजतं की हे सूर्यकिरणाचं परावर्तन कसं होतं. हा पॉइंट तुमचा क्लिअर झाला. पुढे जाऊया आपण. आता वातावरणाचा परिणाम काय होतो बघा. वातावरणातून सूर्यकिरणे येत असताना त्यांच्यातील उष्णता म्हणजे सौरशक्ती वातावरणात काही प्रक्रियेमुळे नष्ट होऊन जाते. ठीक आहे. तर याच्यामध्ये पहिली प्रक्रिया आहे विकिरण. हीच आपल्याला एक्झाम मध्ये विचारली जाते. विकिरण, लघु लहरी. तर विकिरण म्हणजे काय बघा, आपण जर वातावरणात बघितलं तर असंख्य धूलिकण आणि हवेचे अणू असतात. कधी कधी ते आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत पण नाहीत. ठीक आहे. तर असंख्य धूलिकण आणि हवेचे अणू असतात. सूर्यकिरणे वातावरणातून येत असताना ती या कणांना अडतात. कशाला? या धूलिकणांना आणि हवेच्या अणूंना. अशा रीतीने सूर्यकिरणामधील बरीचशी उष्णता कणांपासून बाहेर फेकली जाते. म्हणजे त्या कणांना अडल्यामुळे पुन्हा रिटर्न जाते. ठीक आहे. तर या प्रक्रियेला आपण म्हणतो विकिरण किंवा स्कॅटरिंग असं म्हणतात. स्कॅटरिंग म्हटलं तर तुम्हाला लवकर संपले. मग आता याच्यामुळे काय होतं,
तर विकिरण झाल्यामुळे पुष्कळ सौरशक्ती नष्ट होऊन जाते. ठीक, कारण रिटर्न पाठवली जाते तशीच. तर इथून सौरशक्ती नष्ट होते, ही एक प्रक्रिया झाली, सौरशक्ती नष्ट होण्याची प्रक्रिया विकिरण. ठीक आहे. दुसरी प्रक्रिया कोणती बघायच्या अगोदर आपण एक डायग्राम बघूया. इथं तुम्हाला 100% सोलर एनर्जी दिसत आहे. ठीक आहे, बघून घ्या. इनकमिंग 65% दिसत आहे. अर्थ ऍब्झॉर्ब करते 51%. ओके. अर्थ रेडिएशन दिसत आहे, तर तुम्हाला कन्व्हेक्शन दिसत आहे. तर हेच सगळं आपल्याला थेरीमध्ये विचारतात. ही अल्बेडो आपल्याला विचारलेली आहे 35% ऍब्झॉर्ब आणि रिफ्लेक्ट झालेली. हे सगळं तुम्हाला आपण जे डायग्राम मध्ये बघतो तेच तुम्हाला थेरॉटिकल विचारलं जातं आणि यालाच म्हणतात पृथ्वीचं हीट बजेट. ठीक आहे. सेकंड पॉइंट आपण कंटिन्यू करूया. परावर्तन. वातावरणातील पदार्थांच्या कणांचे व्यास वातावरणातून येणाऱ्या सौर शक्तीच्या लहरींपेक्षा मोठे असतील तर त्या कणांमुळे काय होतं, उष्णतेच्या लहरी परावर्तन पावतात. कधी? जर कणांचे व्यास वातावरणातून येणाऱ्या सौरशक्तीच्या लहरींपेक्षा मोठे असतील तर. सूर्यकिरणांचा प्रकाश वर फेकला जातो, या प्रक्रियेमध्ये सुद्धा सौरशक्तीचा काही भाग नष्ट होतो आणि मग इथं सुद्धा सौरशक्ती नष्ट होते. ठीक आहे. आता ही क्रिया मात्र ना कोणत्याही लहरीच्या बाबतीत घडू शकते. लक्षात ठेवा, उष्णतेच्या ज्या लहरी असतात कोणत्याही लहरींच्या बाबतीत घडू शकते. तर विकिरण, परावर्तन आणि तिसरी प्रक्रिया आहे शोषण. याच्यामध्ये काय होतं, वातावरणातून येणाऱ्या एकूण सौरशक्तीच्या शेकडा 14% इतक्या सौरशक्तीचं वातावरणात ऍब्झॉर्प्शन होतं. इथं तुम्हाला डायग्राम मध्ये दिसत आहे, बघून घ्या. 14% इथं दिलेलं आहे तुम्हाला. तर 14% ऍब्झॉर्प्शन होतं. ओके. आणि जे आपण विकिरण आणि परावर्तन या दोन क्रिया बघितल्या, या दोन क्रियामुळे काय होतं, जी काही सौरशक्ती आहे ती परत आकाशात पाठवली जाते. तर या दोन क्रियांमुळे परत आकाशात पाठवली गेलेली 35% आणि वातावरणाने शोषलेली 14% अशी मिळून 49% जी काही सौरशक्ती आहे ना ती आपल्या पृथ्वीपर्यंत पोहोचतच नाही. म्हणजे इथं जे आपण बघितलं ना 51%, की अर्थ किती ऍब्झॉर्ब करते 51%, मग 49% कुठे जाते, इथं 48 दिले पण 49% आहे, 49% जाते वापस आकाशात. ओके. ही सौरशक्ती पृथ्वी ग्रहण करते किती, 51%, आणि तिथं सौरशक्तीचं रूपांतर होतं उष्णतेमध्ये. आता उष्णतेत रूपांतर झाल्यात पृथ्वीवरील ही उष्णता उत्सर्जनाने परत वातावरणात फेकली जाते आणि म्हणूनच वातावरणाचे थर जे आहेत ना ते खालून वरती तापायला सुरुवात होते. ओके. तर विकिरण, परावर्तन आणि शोषण या 3 क्रिया आपण बघितल्या. आता इथे तुम्हाला फायनल बजेट दिलेलं आहे पृथ्वीचं, की पृथ्वीला मिळणाऱ्या शेकडा 51%, किती टक्के मिळते, 51%. 49% तर वापस आकाशात निघून जाते. बरोबर. विकिरण, परावर्तन आणि शोषण याच्यामधून सौरशक्ती शेकडा 34 इतकी सौरशक्ती ही प्रत्यक्षपणे, आता या 51% मधली पण फक्त 34% प्रत्यक्ष मिळते. ठीक आहे. आणि शेकडा 17% जी आहे ना ती सौरशक्ती आकाशातून होणाऱ्या सौरशक्तीच्या उत्सर्जनाने मिळते. ही झाली 17%, टोटल 51%. ठीक आहे. तर ह्या 51%चं पण विभाजन तुमच्या लक्षात पाहिजे. वातावरणाला पृथ्वीपासून 51% सौरशक्ती मिळते व वातावरणाने 14% जी शोषून घेतलेली असते, ही 51% आणि ही 14% बरोबर 65%. ओके. ही सौरशक्ती वातावरणाला मिळते आणि वातावरणाला सूर्यापासून प्रत्यक्षपणे उष्णता मिळते का, नाही मिळत. मग वातावरणाला उष्णता कुठून मिळते, पृथ्वीपासून 51% आणि वातावरण 14% शोषून घेतं. तर ही 65% उष्णता डायरेक्ट सूर्य देतोय का, नाही देत. तर कोण देतं, हे दोघं जण सोर्स देतात. बरोबर. पृथ्वीवर येणाऱ्या सौरशक्तीच्या शोषणाचं प्रमाण स्थल काल परतत्वे बदलत असतात. तर का बदलते, आपण मृदेचे प्रकार वगैरे बघितलं, प्रत्येक ठिकाणचं लोकेशन वेगळं असतं. बरोबर. तर स्थल काल परतत्वे हवेच्या तापमानात सुद्धा बदल होत जातं. तर एवढं साधं सोपं सिंपल पृथ्वीचं हीट बजेट आहे, त्याच्यावरतीच तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. तर हा क्वेश्चन साठी तुम्ही संदर्भ पुस्तक वापरू शकता. PSI STI ASO पूर्व परीक्षा केसागर पब्लिकेशन, पृष्ठ क्रमांक 542. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे क्लायमेटोलॉजी मधून, स्थानिक वारे आणि आढळणारे प्रदेश यांच्या जोड्या जुळवा असं तुम्हाला म्हटलंय. तर हा कॉमन क्वेश्चन आहे, बऱ्याच वेळा लोकसेवा आयोगाकडून हा क्वेश्चन
रिपीट पण झालेला आहे. ठीक आहे, तर काय विचारले बघा, स्थानिक वारे चिनूक, फॉन, लू आणि मिस्ट्रल, तर हे वारे आपल्याला कोणत्या प्रदेशामध्ये आढळतात त्याच्या जोड्या लावायचे. तर चिनूक नावाचे वारे आपल्याला आढळतात उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वतामध्ये. फॉन वारे आपल्याला मिळतात युरोपमधील आल्प्स पर्वतात. लू वारे आपल्याला मिळतात उत्तर भारतातील मैदानी प्रदेशात. आणि मिस्ट्रल वारे मिळतात आपल्याला दक्षिण युरोप ते भूमध्य समुद्रामध्ये. ठीक आहे, तर ह्या जोड्या लावाचे जे क्वेश्चन आहेत बऱ्याच ठिकाणी येतात जीके टाईप म्हणून. इथे तुम्हाला एक मॅप दिसत आहे बघा, सम इम्पॉर्टंट लोकल विंड्स ओव्हर द वर्ल्ड. आता इथं तुम्हाला जसं प्रदेश विचारलेत ना जोड्या लावा, तसं तुम्ही मॅप मध्ये स्वतः पण ड्रॉ करू शकता. आता आपण इथून चालू करूया नॉर्थ अमेरिकेपासून. नॉर्थ अमेरिकेमध्ये तुम्हाला ब्लिझार्ड्स मिळतात, चिनूक मिळतात, जे आपल्याला एक्झाम मध्ये विचारलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इथं साऊथ अमेरिकेमध्ये पम्पॅरो मिळतात, बरोबर. युरोपमध्ये तुम्हाला मिस्ट्रल मिळतात, फॉन मिळतात, बोरा मिळतात, बरोबर. त्याच्यानंतर सिरोप्पो मिळतात, खामसीन मिळतात. आफ्रिकेमध्ये हर्मॅटन मिळतात. युरोपमध्ये फॉन, मिस्ट्रल, बोरा आणि हेल्म नावाचे पण वारे तुम्हाला इथं मिळतात. तर इथून खालचे वारे जे आहेत ते तुम्हाला आफ्रिकेमधले मिळतात. बर्ग नावाचं पण वारे इथं तुम्हाला मिळतं, हबूब नावाचं पण मिळतं. त्याच्यानंतर जर तुम्ही रशियामध्ये गेलात तर बुरान आणि काराबुरान हे तुम्हाला इथं मिळतात. ऑस्ट्रेलियाकडे या, ब्रिक फिल्डर तुम्हाला मिळतं. आता इथं तुम्हाला वाऱ्याचे टाईप पण आहेत, उष्ण वारे आणि थंड वारे. ओके, तर ते आपण एक्सप्लेनेशन मध्ये बघूया. तर पुस्तकामध्ये तुम्हाला स्पष्टीकरण एकदम छान दिलेलं आहे. इथं तुम्हाला वाऱ्याचे प्रकार, वाऱ्याची नावं दिलेत, इथं प्रकार दिलेला आहे आणि इथं स्थान दिलेलं आहे. इतकंच करा, याच्या बाहेर आयोग क्वेश्चन विचारत नाही. तर चिनूक वारे तुम्हाला मिळतात उष्ण आणि कोरडे. कुठे मिळतात? रॉकी पर्वतरांग. एकतर तुम्हाला आयोग स्पेसिफिक लोकेशन विचारेल किंवा एकतर देशाचं नाव देईल. तर चिनूक वारे रॉकी पर्वतरांग, तर तुम्हाला रॉकी पर्वतरांग कुठं आहे ते माहित पाहिजे, अमेरिका व कॅनडाच्या भागामध्ये आहे. ओके. सिरोप्पो नावाचे वारे आहेत, हे पण उष्ण आणि कोरडेच आहेत, उत्तर आफ्रिकेचा किनारी भाग. फॉन नावाचे वारे आताच आपण मॅप मध्ये बघितले, उष्ण आणि कोरडे आहेत. तर चिनूक, सिरोप्पो आणि फॉन हे तिन्ही वारे उष्ण आणि कोरडे आहेत. आल्प्स पर्वतरांग युरोप. आता इथे तुमचा आणखी एक भाग कंप्लीट होऊन जातो की कोणत्या पर्वतरांगा कोणत्या देशामध्ये येतात. त्याच्यानंतर ब्लिझर्ड नावाचे वारे आहेत. आता इथून पुढचे काही वारे तुम्हाला थंड पण दिसून येतील. ब्लिझर्ड थंड वारे आहेत, सायबेरियन कॅनडा. आता सायबेरियन कॅनडामध्ये आहेत म्हणल्यानंतर थंडच असणार. बोरा थंड आहेत, युगोस्लाविया, ॲड्रियाटिक समुद्र. हर्मॅटन पुन्हा उष्ण आणि कोरडे आहेत, सहारा ते गिनी किनारा. आता सहारा वाळवंट म्हणल्यानंतर उष्णच असणार. झोंडा नावाचे वारे तुम्हाला मिळतात, हे पण उष्ण आणि कोरडे आहेत, अर्जेंटिना आणि चिलीचा भाग, अँडीज पर्वत. ओके, पुढे बघूया आपण आणखी. खामसीन नावाचे वारे तुम्हाला मिळतात, हे पण उष्ण आणि कोरडे आहेत, इजिप्त, सहारा, ऑब्विसली उष्ण आणि कोरडेच असणार. लिस्टी, याला स्टार करून घ्या, हे तुम्हाला बऱ्याच पुस्तकामध्ये मिळत नाही, उष्ण आणि कोरडे. मॅदिरा व उत्तर अमेरिकेचा किनारा. लेवेशी, हे पण बऱ्याच पुस्तकामध्ये नाहीये, सोल्यानो पण नाहीये, बुस्टर आहे. तर लिस्टी, लेवेशी आणि सोल्यानो तिन्ही वारे उष्ण आणि कोरडे आहेत. आता हे लेवेशी आणि सोल्यानो हे स्पेनच्या एक नैऋत्य दिशेने आणि एक पूर्व किनाऱ्यावरून वाहतात. बुस्टर नावाचे वारे थंड आहेत. बुस्टर, तर हे वारे आहेत थंड. पॅम्पारास थंड आहेत, विलिवॉस थंड आहेत, ट्रेमोंटेना थंड आहेत. तर तुम्ही काय करा, थंड वाऱ्याचा एक ग्रुप करा आणि उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांचा एक ग्रुप करा. तर बुस्टर नावाचे वारे तुम्हाला मिळतात न्यूझीलंडमध्ये. पॅम्परास मिळतात तुम्हाला ब्राझील आणि अर्जेंटिना, दक्षिण अमेरिका. विलिवॉस मिळतात टेरा डेल आणि फ्युगो. ट्रेमेंटेना मिळतं तुम्हाला ॲड्रियाटिक समुद्राचा पश्चिम भाग. ग्रिगेल तुम्हाला मिळतात माल्टा या ठिकाणी. हे थंड आहेत पण कोरडे आहेत. ओके, त्याच्यानंतर बघा ब्रिक फिल्डर्स, आपण मॅप मध्ये बघितले, उष्ण आणि कोरडे आहेत, ऑस्ट्रेलियामध्ये मिळतात. काही वारे सहज लक्षात राहतात आपल्या. सेमून उष्ण आणि कोरडे इराणमध्ये मिळतात. लेव्हँटर, याला स्टार करा, थंड आहेत, स्पेनमध्ये मिळतात. नॉर्वेस्टर उष्ण आहेत, न्यूझीलंडमध्ये मिळतात. सॅन्टायनास एक्झाम मध्ये विचारले, उष्ण आहेत, अमेरिका, कॅलिफोर्नियामध्ये मिळतात. बर्ग आपण आता मॅप मध्ये बघितलं, उष्ण आहेत, दक्षिण आफ्रिका. योमा, याला स्टार करा, उष्ण आहेत, जपानमध्ये मिळतात. काराबुरान आता आपण मॅप मध्ये बघितलं, उष्ण आहेत, तारीम खोरे. बुरान आणि काराबुरान रशिया. ब्लॅक रोलर उष्ण कोरडे. आता हे एक स्पेसिफिक आहेत बघा, धुलीय आहेत हे वारे, उत्तर अमेरिकेमध्ये मिळतात.
बुरान आणि पुर्गा थंड आहेत, रशिया आणि मध्य आशिया. मिस्ट्रल थंड आहेत, फ्रान्स ते भूमध्य प्रदेश. रिने खोरे आणि सिमोन. सेमून वेगळे आणि सिमुम वेगळे लक्षात ठेवा. सेमून पण उष्ण आणि कोरडे आहेत, सिमून पण उष्ण आणि कोरडे आहेत, पण सेमून इराणमध्ये मिळतात आणि सिमुम पॅलेस्टाईन, अरेबिया आणि सिरियामध्ये मिळतात. तर एवढे सगळे. तर हे जे सगळं कंटेंट आहे हे सगळं कंटेंट आपल्याला मिळतं स्मॉलेस्ट जनरल नॉलेज विनायक घायाळ सरांचं पुस्तक आहे. इथं तुम्हाला बुक दिसत आहे. याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे कंटेंट मिळून जातं. ठीक आहे. सोबतच दाते सरांच्या बुकमध्ये पण तुम्हाला हे सगळं कंटेंट मिळतं. आणि तिसरा संदर्भ पण तुम्हाला इथं दिलेला आहे. PSI STI ASO पूर्व परीक्षा केसागर पेज नंबर 551. ओके, क्लिअर? नाही. 10 नंबरचा क्वेश्चन बघा. मृदेचे प्रकार आणि पिके यांच्या जोड्या जुळवा असं तुम्हाला म्हटलं. तर तुम्हाला स्पेसिफिक महाराष्ट्रामधलं पण विचारू शकतात, पूर्ण भारतामधलं पण विचारू शकतात. आता इथे तुम्हाला मृदेचे प्रकार दिलेत. पर्वतीय मृदा, काळी मृदा, वाळवंटी मृदा आणि जांभी मृदा. आणि इकडे दिलेत पिके. अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्ही गेस करून पण सोडवू शकता. इतके काही अवघड नसतात. पर्वतीय भागामध्ये कापसाचं पीक घेतलं जातं का? नाही घेतलं जातं. आपल्याला माहिती काळ्या मृदेमध्ये घेतलं जातं. मग दुसऱ्यासाठी चौथा ऑप्शन असणारा इथं तुम्हाला एकच पर्याय मिळतो. एकावरूनच तुमचं उत्तर निघून जातं, म्हणजे तुमचा वेळ पण वाचतो. जांभ्या मृदेमध्ये आपण काय घेतो? कोकण भागामध्ये आपल्याला माहिती काजूचं उत्पादन घेतलं जातं. पर्वतीय मृदा, सफरचंद. आपल्याकडे सफरचंदाची झाडं दिसतात का? जास्त नाही दिसत. तर पर्वतीय भागामध्ये, जम्मू काश्मीर भागामध्ये वगैरे. आणि वाळवंटी मृदेमध्ये भरड धान्य, कारण भरड धान्यासाठी पाऊस कमी लागतो, कमी पाण्यामध्ये पण ही पिकं येतात. तर ही झाली मृदा आणि पिके. पण तुम्हाला स्पेसिफिक मृदा, तिचं कंपोजिशन याच्यावरून भरपूर क्वेश्चन येतात. तर बघूया आपण. तर तुम्हाला इथे एक समोर मॅप दिसत आहे. मेजर सॉइल टाइप्स इन इंडिया. बघून घ्या. इथं तुम्हाला हा जो ब्राऊन कलर दिसत आहे फॉरेस्ट सॉइल, आता जे आपण बघितलं की या भागामध्ये तुम्हाला मिळतात सफरचंद, बरोबर. या भागामध्ये पर्वतीय मृदा. ओके. ब्लॅक सॉइल इथं तुम्हाला मिळते. ब्लॅक सॉइल ही जी हा जो पूर्ण भाग आहे ना आपल्या महाराष्ट्राचा वगैरे भाग, इथं तुम्हाला कापूस. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲल्युव्हियल सॉइल आहे, जिथं तुम्हाला उत्तर भारतीय मैदानी प्रदेश दिसतो. इथं ॲल्युव्हियल सॉइल, कारण इथं तुम्हाला नद्यांनी वाहून आणलेला गाळ भरपूर दिसतो. ॲरिड सॉइल तुम्हाला राजस्थानमध्ये मिळते. रेड आणि येलो सॉइल बघून घ्या. हा वाला जो भाग आहे ना सगळा, हा वाला भाग तमिळनाडू, केरळ, त्याच्यानंतर उडीसाचा थोडा भाग, नॉर्थ कडचे जे स्टेट आहेत ना तिथला थोडा भाग, इथं तुम्हाला रेड आणि येलो सॉइल मिळते. ओके. आणि लॅटेराइट सॉइल तुम्हाला थोड्या ठिकाणी मिळते, जास्त मिळत नाहीये. आपल्या महाराष्ट्रामध्ये पण थोडीच मिळते लॅटेराइट सॉइल. तर हा आहे आपला मॅपचा, सॉइलचा मॅप. याच्यापेक्षा पण डिटेलमध्ये मॅप मिळतात. स्पेसिफिक तुम्ही महाराष्ट्राचे अभ्यासू शकता. इथे तुम्हाला भारतातील मृदा दिलेली आहे. भारतातील मृदा बघून घ्या. तर गाळाची मृदा, जसं आपण आता मॅप मध्ये बघितलं तसं आपण थिओरॉटिकल बघूया. तर गाळाची मृदा तुम्हाला कुठं मिळते? राजस्थानमध्ये मिळते. इथं थोडासा भाग दिसत आहे आपल्याला राजस्थानमध्ये गाळाच्या मृदेचा, ॲल्युव्हियल सॉइल म्हणतो आपण. पंजाबमध्ये, हरियाणामध्ये बघा, पंजाब, हरियाणा इथं जास्त आहे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, उत्तराखंड आहे, UP आहे, बिहार आहे, झारखंड आहे, आसाम आहे, पश्चिम बंगाल आहे आणि मेघालय आहे. तर गाळाची मृदा तुम्हाला एवढ्या राज्यांमध्ये मिळते. आता या गाळाच्या मृदेमध्ये कोणती पिकं घेतली जातील? ज्याला पाणी जास्त लागतं. भात आहे, ऊस आहे, गहू आहे, हरभरा आहे आणि कापूस आहे. ओके. ही पिकं घेतली जातात गाळाच्या मृदेमध्ये. समजा क्वेश्चन पेपर खूपच अवघड आला तर तुम्हाला मृदा प्रकार देतील आणि त्या मृदा प्रकाराचं देशातील व्याप्त क्षेत्रानुसार क्रम लावा असं म्हणतील. फॉर एक्झाम्पल, गाळाची मृदा किती टक्के व्यापलेली आहे, तांबडी मृदा किती टक्के व्यापलेली आहे, अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. तर गाळाची मृदा 43.36%. तांबडी मृदा आत्ताच आपण बघितलं, रेड आणि येलो सॉइल. तामिळनाडू आहे, कर्नाटक आहे, ओडिसा, आंध्र प्रदेश, झारखंड, पूर्व आणि मध्य प्रदेशातील जास्त पावसाचा प्रदेश. हे आहे 18.49%. ओके. याच्यामध्ये गहू, कापूस, तंबाखू, बाजरी, द्विदल धान्य, तेलबिया, बटाटे. आता याच्यावरून तुम्ही एक गोष्ट नोटीस करू शकता की
समजा तुम्हाला मृदा प्रकार न देता एखाद्या राज्यातील कोणती पिकं घेतली जातात, फॉर एक्झाम्पल तामिळनाडूमध्ये कोणती पिकं घेतली जातात, तर सायमल्टेनियसली तुम्हाला तिथल्या मृदा जर आठवल्या ना तर तुम्ही उत्तर देऊ शकता. म्हणजे ओव्हरलॅप होतो सिलेबस, याच्यासाठी डबल डबल अभ्यास करायची आपल्याला गरज पडत नाही. ठीक आहे. याच्यानंतर आहे रेगूर मृदा, ज्याला आपण काळी कापसाची मृदा आपण म्हणतो, तर ही आहे 15%. तर याचा क्रम लावून घ्या आत्ताच. महाराष्ट्र 1 नंबरला येईल, उत्तर कर्नाटक, दक्षिण आणि पश्चिम आंध्र प्रदेश, दक्षिण ओडिसा, पश्चिम मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये. आता इथं सर्वात मेन काय आहे, कापूस आहे. मग कापसासोबतच आपण आठवायचं की आपल्या महाराष्ट्रामध्ये अजून कोणती पिकं घेतली जातात. द्विदल धान्य घेतली जातात, बाजरीचं पीक घेतलं जातं, जवस, एरंड आहे, तंबाखू आहे, ऊस आहे, भाजीपाला आहे, लिंबू वर्गीय फळ आहेत. आपण नागपूरला बघतो काटोलला आपल्याला लिंबू संशोधन केंद्र सुद्धा मिळतं. ठीक आहे. पर्वतीय मृदा, उत्तरेकडील हिमालयीन पर्वतीय प्रदेश आसाम आहे, मेघालय आहे, अरुणाचल प्रदेश आहे, विंध्य आहे, सातपुडा आहे, पश्चिम आणि पूर्व घाट आहे, दक्षिणेकडील निलगिरी व इतर पर्वतीय भागात. ही सोपी आहे लक्षात ठेवायला, कारण जिथं पर्वतीय भाग असेल तिथंच ही मृदा तुम्हाला मिळेल. फक्त पर्वतीय भागामध्ये तुम्हाला चहा, कॉफी, मका, बार्ली, मका मे बी आपल्या लक्षात राहणार नाही, फळावळ जसं आपल्याला सफरचंद दिलं तसं, आणि शेंगवर्गीय पिकं. पण याचा जो क्षेत्र आहे ना ते कमी आहे, 5.5%, कारण सगळीकडेच तुम्हाला पर्वतीय प्रदेश दिसून येत नाही. वाळवंटी मृदा, वाळवंटी मृदेमध्ये डोळे झाकून राजस्थान, अरवलीचा पश्चिम भाग, उत्तर गुजरात, कच्छ आहे, सौराष्ट्र आहे, पश्चिम हरियाणा आहे. पश्चिम हरियाणा लक्षात ठेवा, नैऋत्य पंजाब पण लक्षात ठेवा, दिशा थोडंसं आपण विसरू शकतो. राजस्थान, कच्छ, सौराष्ट्र लक्षात राहील, पण बाकीचे भाग वाचले नसतील तर कन्फ्युज होऊ शकतं. तर इथं कशी पिकं घेतली जातील, ज्या पिकांना पाऊस कमी लागेल, बाजरी, द्विदल धान्य, गौर, चारा आणि खजूस. ओके, थोडीशी वेगळी पिकं आहेत. तर 4.42%. त्याच्यानंतर आहे जांभी मृदा, जनरली आपण कोकणामध्ये आढळते असं म्हणतो. पश्चिम घाटातील टेकड्या, पूर्व घाट, राजमहाल टेकड्या, सातपुडा, विंध्य, ओडिसा, छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल भागामध्ये. इथं तुम्हाला जांभी मृदेमध्ये तांदूळ, रागी, ऊस, काजू, चहा, नाचणी आणि फळफळावळ ही पिकं मिळतात. 3.60% ही मृदा तुम्हाला पूर्ण भारतामध्ये दिसून येते. क्षारयुक्त व अल्कली मृदा, राजस्थान, पंजाब, हरियाणाच्या शुष्क भागात, तसेच गुजरात आणि महाराष्ट्रातील कालवा सिंचन क्षेत्रामध्ये तुम्हाला क्षारयुक्त आणि अल्कली मृदा मिळते. इथं दहीच्या, बीट आणि शेवरी अशा प्रकारची पिकं घेतली जातात. आता हे जे सगळं आहे, हे सगळं कंटेंट तुम्हाला जिओग्राफी ऑफ इंडिया डॉक्टर माजिद हुसेन सरांचं पुस्तक आहे. राज्यसेवेसाठी ही पुस्तकं बेस्ट आहे, तुम्ही नक्की घ्या. इथून तुमचा हा वाला सगळा भाग कंप्लीट होईल. क्वेश्चन सोपे असतात, फक्त स्टँडर्ड मटेरियल वापरलं की आपल्याला फायदा होतो. 11 नंबरचा क्वेश्चन बघा. टोटल जिओग्राफी मध्ये तुम्हाला 18 क्वेश्चन विचारलेले आहेत. 18 गुणिले 2 करा. 36 मार्काला तुम्हाला जिओग्राफी विचारले, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019. इथं तुम्हाला हा जो क्वेश्चन दिसतोय हाच क्वेश्चन संयुक्त पूर्व परीक्षेला सुद्धा बऱ्याच वेळा विचारलेला आहे. तर महाराष्ट्राचा भूगोल तुम्हाला खूप कमी विचारला जातो राज्यसेवेला, पण 1-2 क्वेश्चन तरी राहतातच. गोंडवाना श्रेणीचे खडक, धारवाड श्रेणीचे खडक, आर्कियन श्रेणीचे खडक आणि विंध्य श्रेणीचे खडक जिल्हे तुम्हाला दिलेले आहेत. आता इथं बघा, नावावरनं तर आपण गेस करू शकत नाही, जर अभ्यास केला तरच उत्तर आपल्याला येणार आहेत. गोंडवाना श्रेणीचे खडक तुम्हाला कुठे मिळतात, यवतमाळ आणि गडचिरोलीमध्ये मिळतात, बरोबर. धारवाड श्रेणी तुम्हाला मिळते भंडारा आणि गोंदियामध्ये, आर्कियन श्रेणी सावंतवाडी, वेंगुर्ला आणि विंध्य श्रेणी चंद्रपूर. तर हे आपल्याला तोंडपाठच पाहिजे, एका सेकंदात क्वेश्चन सॉल्व्ह होतात. आता हे कालखंड नक्की काय आहेत बघा. तर हा जो 3 कालखंड आहेत, आर्कियन आहे, त्याच्यानंतर गोंडवाना आहे आणि धारवाड आहे, विंध्यान प्रणाली पण आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, आर्कियन कालखंडामध्ये जर तुम्ही बघाल ना तर प्राचीन खडक आहे. महाराष्ट्राच्या भूखंडाचा पायाभूत खडक कोणता, आर्कियन. काळा दगड प्रमुख आहे, त्याला आपण काय म्हणतो, कृष्ण प्रस्तर किंवा ग्रॅनाइट. दोन्हीपैकी कोणताही शब्द वापरू शकता. याच्याशिवाय इथे तुम्हाला नीस आणि शिस्ट या खडकाचा समावेश होतो. तर बघा, याच पेपरमध्ये तुम्हाला रॉक सायकल वरती पण क्वेश्चन होता, जो आपण पहिल्या पार्ट मध्ये डिस्कस केला. प्रदेश बघा, महाराष्ट्राच्या पूर्वेकडे भंडारा
इथं जे कंटेंट तुम्हाला दिलंय याच्यातल्या प्रत्येक सेंटेन्स वरती तुमचा क्वेश्चन बनतो, लक्षात ठेवा. आर्कियन कालखंडातील खडक आता जसं तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारले तसंच कंटेंट आपल्याला इथे दिले. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यामध्ये आणि नैऋत्येकडील सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुम्हाला हा खडक आढळतो. कोणता? आर्कियन कालखंडातला. मराठवाड्याच्या काही भागात हा खडक आढळतो. नांदेड जिल्ह्यात थर आढळतात. याला IMP करून घ्या. तुम्हाला विचारलं जातं की आर्कियन कालखंडातील खडकांचे थर कोणत्या जिल्ह्यामध्ये दिसून येतात, जसं तुम्हाला चुनखडीची सरोवर विचारली होती, बरोबर. आर्थिक महत्व बघा, आता या कालखंडातल्या खडकांचा आर्थिक महत्व काय? आर्थिक दृष्ट्या महत्व जास्त आहे, कारण का हा जो खडक आहे याच्यामध्ये लोह सापडतं. आर्कियन कालखंडातील खडकामध्ये काय सापडतं? लोह सापडतं. मग साहजिकच हा खडक असलेल्या चंद्रपूर, गडचिरोली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लोह सापडतं. म्हणजे जिओग्राफीचा अभ्यास तुम्ही एका लिंकनं केला तर तुम्हाला सोपं जातं. तर कोणत्या खडकामध्ये काय सापडतं, पटकन आपल्याला खनिजे पण लक्षात राहून जातात. तर ही झाली आर्कियन श्रेणी. त्याच्यानंतर धारवाड कालखंडातील खडक. अग्निजन्य या प्राचीन खडकापासून, आपण बघितलं अग्निजन्य खडकाला आपण मूळ खडक किंवा प्राथमिक खडक म्हणतो. तर हे जे खडक आहेत ना, अग्निजन्य या प्राचीन खडकापासून निर्माण झालेत. इव्हन गाळाचे खडक असू देत किंवा मेटामॉर्फिक रॉक असू देत, हे सगळे खडक जे आहेत ते मूळ खडकापासून तयार झालेले असतात. अग्निजन्य खडकावर रूपांतराच्या आणि जलजन्य स्वरूपाच्या प्रक्रिया होऊन काय होतं, हा खडक निर्माण होतो, असं शास्त्रज्ञांचं मत आहे. ठीक आहे. मग या धारवाड कालखंडातील खडकाचा जो प्रकार आहे, याला धारवाड कालखंडातील खडकाचा प्रकार म्हणतात. ओके. हा खडक धारवाड प्रणालीमध्ये मोडतो. या सिरीज मध्ये तुम्हाला कोणते प्रकार येतात त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. धारवाड सिरीज मध्ये तुम्हाला डोलोमाइट, संगमरवरी दगड, अभ्रक आहे, सिलिमेनाइट आहे, ग्रॅन्युलाइट आहे, हार्नब्लेड आहे आणि गारगोटी आहे. ओके. तर हे तुम्हाला धारवाड कालखंडातील खडकामध्ये मिळून जातात. प्रदेश बघा, महाराष्ट्राच्या पूर्वेला भंडारा, चंद्रपूर आणि पश्चिमेला सिंधुदुर्ग. तर हे आपल्याला तोंडपाठच करावं लागणार आहे. इथं तुम्हाला नो ऑप्शन, कारण याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. आर्थिक महत्व, जसं आपण पाठीमागं बघितलं आर्कियन कालखंडातल्या खडकांमध्ये तुम्हाला लोह मिळत होतं, तर इथं हे पण खडक महत्वाचे आहेत. कारण काय, याच्यामध्ये तुम्हाला मॅंगनीज मिळतं, म्हणजे मंगल मिळतं. त्याच्यामुळं धारवाड प्रणालीचे खडक सुद्धा आर्थिकदृष्ट्या कसे आहेत, महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर गोंडवन कालखंडातील खडक बघा, या कालखंडामध्ये काय झालं, महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात भू हालचाली झाल्या. ओके. या हालचालींचा भूपृष्ठावर परिणाम झाला आणि परिणाम होऊन काय झालं, खळग्यांची निर्मिती झाली. आता या खळग्यांमध्ये झालं गाळाचं संचयन आणि त्या संचयनामध्ये वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष मिसळून गोंडवन खडकाची निर्मिती झाली. ओके. तर गोंडवन कालखंडातील खडक कसे निर्माण झाले बघा, की या कालखंडामध्ये बऱ्याच भूभागात हालचाली झाल्या, महाराष्ट्राच्या भूपृष्ठावर परिणाम झाला आणि खळग्यांची निर्मिती झाली. मग खळग्यामध्ये झालं गाळाचं संचयन आणि त्या संचयनामध्ये वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष मिसळून गोंडवन खडकाची निर्मिती झाली. प्रदेश बघा, महाराष्ट्राच्या पूर्व भागातील नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि यवतमाळ हे आपल्याला विचारलं जातं जोड्या लावामध्ये. महाराष्ट्राचा जो पूर्व भाग आहे, नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि यवतमाळ, इथं तुम्हाला गोंडवन कालखंडातील खडक दिसून येतो. आर्थिक महत्व बघा, या खडकामध्ये दगडी कोळसा सापडत असल्याने पहिली जी श्रेणी होती आर्कियन श्रेणी, इथं तुम्हाला लोह सापडलं, बरोबर. दुसरी श्रेणी होती धारवाड श्रेणी, इथं तुम्हाला मॅंगनीज सापडलं, आर्थिकदृष्ट्या दोन्ही महत्वाचे. आता ही जी तिसरी श्रेणी आहे गोंडवन, इथं तुम्हाला दगडी कोळसा सापडतो, म्हणून या खडकाला पण महत्व आहे. यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर जिथं जिथं तुम्हाला गोंडवन कालखंडातील खडक मिळतील तिथं तिथं तुम्हाला दगडी कोळसा मिळणारच आहे. ठीक आहे. तर हे सगळं कंटेंट तुम्हाला प्राध्यापक खतीब सरांच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 53 आणि 54 वरती मिळून जाईल. पण या कंटेंट मधला प्रत्येक पॉइंट टू पॉइंट तुम्हाला करायचा आहे, कारण का, एवढं डीप मध्ये केलं तरच राज्यसेवेचे पेपर आपले निघणार आहे. 12 नंबरचा क्वेश्चन बघा, हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन लोकसेवा आयोगाने केलाय रद्द. का रद्द केलाय बघा, लोकसेवा आयोगाची एक सवय आहे. कोणती सवय आहे, की रद्द झालेले क्वेश्चन पुन्हा विचारायचे. ओके. रद्द झालेले क्वेश्चन पुन्हा विचारायचे. आता इथं दिले काय बघा त्यांनी, महाराष्ट्रातील पहिलं उपग्रह दळणवळण केंद्र, महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा,
महाराष्ट्रातील पहिलं मातीचं धरण आणि महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र. आता हा क्वेश्चन रद्द का केलाय ते आपण बघूया. तर गेल्या 50 वर्षामध्ये जर तुम्ही बघितलं ना, आपल्या महाराष्ट्रामध्ये जलविद्युतचा बराच विकास झाला. ठीक आहे. राज्यातील पहिलं जलविद्युत निर्मिती केंद्र खोपोली आहे का बघा. इथं तुम्हाला पहिलं जलविद्युत केंद्र खोपोली रायगड. आता इथे एकच ऑप्शन आहे, व ला चौथी जोडी. हे सगळे ऑप्शन इलिमिनेट करा. ओके. पहिलं केंद्र होतं खोपोलीला. जिल्हा कोणता? रायगड. आता सध्या बघा रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, परभणी, सिंधुदुर्ग, नागपूर, अहमदनगर, ठाणे, सोलापूर, औरंगाबाद, सातारा आदी जिल्ह्यामध्ये जलविद्युत निर्मिती केंद्रे कार्यरत आहेत. ओके. धरण बघा, गोदावरी नदीवरील गंगापूर मातीचं धरण इथं तुम्हाला दिलेलं आहे. गंगापूर बरोबर, पहिलं मातीचं धरण. मग ल ला दुसरा ऑप्शन इथं आहे, तुम्हाला दिलेलंच आहे. बघूया आपण उत्तरापर्यंत पोहोचतो का. नांदूर मधमेश्वर, गिरणा नदीवरील चनकापूर व पांझरा, दिंडोरी तालुक्यात वाघार प्रकल्पांतर्गत कादवा नदीवरील धरण, दारणा नदीवरील दारणा धरण हे प्रमुख धरण प्रकल्प आहेत. आता इथं तुम्हाला बघा फक्त जोड्या लावाचा क्वेश्चन विचारलाय. काही कंबाईनचे पेपर आहेत तिथं तुम्हाला धरणांची टीएमसी कॅपॅसिटी सुद्धा विचारलेली आहे. कोणत्या धरणाची टीएमसी कॅपॅसिटी किती आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही धरणांचा क्रम लावा. तर एवढं डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास करावाच लागतो. पहिलं दळणवळण केंद्र आरवी आहे का बघा. इथं तुम्हाला विचारले ना पहिलं उपग्रह दळणवळण केंद्र, तर वर्धा दिले. वर्धा दिले बरोबर. याच्यामुळे इथं ऑप्शन नाहीये म्हणून हा क्वेश्चन रद्द झालाय, कारण ही जोडी चुकीचीच राहते. ओके, क्लिअर. हा पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा दिलाय तुम्हाला आरवी, तर हे चुकीचं आहे. ठीक आहे. तर लक्षात घ्या, महाराष्ट्रातील पहिलं उपग्रह दळणवळण केंद्र तुम्हाला आरवी, तालुका जुन्नर आणि जिल्हा पुणे. कधी कधी तुम्हाला जिल्हा विचारतील, कधी तुम्हाला तालुका विचारतील, कधी तुम्हाला वर्ष विचारतील. 1971. ठीक आहे. पहिलं दळणवळण केंद्र जुन्नर पुणे 1971. ओके, क्लिअर. पुढचा क्वेश्चन आपण बघूया. नदी काठावरील शहरे आणि नदी यांच्या जोड्या आपल्याला जुळवायचे. नदी बघा आणि काठावरची शहरं बघा. तर पांझरा नदी, धाम नदी, प्रवरा नदी आणि तापी नदी. तर काठावरची शहरं तुम्हाला पुढे दिलेली आहेत. संगमनेर, भुसावळ, धुळे आणि पवनार. 2 मार्काला म्हणजे हा क्वेश्चन खूप इझी आहे, तरी पण विद्यार्थ्यांना सुटत नाही. पांझरा नदी धुळे, धाम नदीवरती तुम्हाला पवनार दिसेल, प्रवरा नदीवरती तुम्हाला संगमनेर दिसेल आणि तापी नदीवरती तुम्हाला भुसावळ दिसेल. तर या भुसावळ वरती आयोगाचे फार प्रश्न असतात. तर हे सगळं कंटेंट तुम्हाला जीकेच्या पुस्तकामध्ये सुद्धा मिळून जाईल. इथे तुम्हाला एक चार्ट दिसत आहे, बघून घ्या. नदीकाठची प्रमुख ठिकाणे, नदी दिलेली आहे, काठावरची स्थळं तुम्हाला दिलेत. गोदावरी नदीच्या काठावरती तुम्हाला नाशिक मिळतं, कोपरगाव मिळतं, पैठण मिळतं, गंगाखेड आणि नांदेड. तर या गंगाखेड वरती तुम्हाला क्वेश्चन ऑलरेडी विचारलेला आहे. भीमा नदी पंढरपूर, चंद्रभागा म्हणू शकता तुम्ही. पांझरा, धुळे हे विचारले आता आयोगाने आपल्याला. मोरणा, अकोला. नाग नदी नागपूर. पंचगंगा या 5 नद्या पण तुम्हाला विचारतात, कोल्हापूर. बिंदुसरा नदी बीड. कृष्णा नदीच्या काठावरची स्थळं वाई आहे, कराड आहे, सांगली आहे, मिरज आहे, नरसोबाची वाडी आहे आणि औदुंबर आहे. मुळा मुठा पुणे. तापी नदी भुसावळ. इंद्रायणी नदीच्या काठी देहू आळंदी. इरई नदीच्या काठी चंद्रपूर. कयाधू नदीच्या काठी हिंगोली आणि प्रवरा नदीच्या काठी संगमनेर आणि नेवासे. तर हे जे तुम्हाला कंटेंट आहे हे खतीब सरांच्या पुस्तकात पण मिळेल आणि स्मॉलेस्ट जनरल नॉलेज म्हणून विनायक घायाळ सरांचं एक पुस्तक मिळतं त्याच्यामध्ये पण मिळेल. तर इतकंच आपल्याला एक्झाम मध्ये विचारलं जातं. आता नदी प्रणाली, जल प्रणाली किंवा प्रवाह प्रणाली हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक खूप मोठा आहे. तुम्हाला नद्यांच्या उपनद्या, त्याच्यानंतर उजवीकडून मिळणाऱ्या, डावीकडून मिळणाऱ्या दिशानुसार पण सगळं आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. 14 नंबरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन तुम्हाला विचारलाय की 2 विधाने दिलेली आहेत. ठीक आहे. पहिलं विधान आणि दुसरं कारण. खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा. विधान 1 बघा. विधान 1 मध्ये तुम्हाला दिलंय की पर्वतीय आणि डोंगराळ प्रदेशामध्ये
पर्वतीय आणि डोंगराळ प्रदेशामध्ये हवाई वाहतूक हेच इथं च लागलेलं आहे बघा, हेच म्हणतायत सर्वांसाठी उपयुक्त साधन आहे. पॉसिबल आहे का हो सांगा? पर्वतीय आणि डोंगराळ प्रदेशामध्ये हवाई वाहतूक हेच, दुसरं काहीच नाही. तर इथेच आपल्याला कळतं की हे चुकीचं आहे. बरोबर. सेकंड सेंटेन्स बघा, पर्वतीय प्रदेशामध्ये रस्ते आणि रेल्वे मार्ग तयार करणे अतिशय कठीण आणि खर्चिक आहे. बरोबर. हे बरोबर आहे की पर्वतीय प्रदेशामध्ये रस्ते बांधणं किंवा रेल्वे मार्ग तयार करणं खर्चिक आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की फक्त तुम्हाला तिथं हवाई वाहतूकच अवेलेबल आहे. बरोबर. म्हणजे दुसरं सेंटेन्स बरोबर आहे, पण पहिलं सेंटेन्स चुकीचं आहे. कारण पर्वतीय आणि डोंगराळ प्रदेशामध्ये सर्वांनाच परवडण्यासारखं नसतं हवाई वाहतूक. ओके, क्लिअर. तर हा क्वेश्चन तुमचा अभ्यास न करता पण तुम्ही 2 मार्क इथं मिळवू शकत होतात. आता इथे तुम्हाला रेल्वेच्या समस्या दिलेत की का बरं आपण डोंगराळ आणि पर्वतीय प्रदेशामध्ये रस्ते आणि रेल्वे उभारू शकत नाही. तर आपण जर बघितलं ना, तसं बघितलं तर आपल्या आशिया खंडामध्ये विस्तृत जर रेल्वे जाळं कुठं असेल तर ते आहे आपल्या भारतामध्ये. ठीक आहे. तेवढं सुद्धा पुरत नाही पण आपल्याला त्याच्यामध्ये पण काही समस्या जाणवतात. लोकसंख्या मेन प्रॉब्लेम आहे. बरोबर. रेल्वे निर्माण करताना उतारूंच्या वाहतुकीवर विशेष भर देण्यात आला होता. अलीकडच्या काळामध्ये काय झालं, आर्थिक विकासावरती भर दिला. शेती उत्पादने, कच्चा माल, पक्का माल याची वाहतूक पूर्ण कार्यक्षमतेने होत नाही. मग आता इथं जर ही कामं नाही झाली तर आर्थिक आव्हानं कंप्लीट होतील का? नाहीत कंप्लीट होणार, लॉस होऊ शकतो. बरोबर. वाहतुकीच्या या अडचणींमुळे खनिज, माती, वन उत्पादने यांचा परिपूर्ण वापर होऊ शकत नाही. कारण का? वाहतुकीच्या सोयीच नाहीये. याच्यासाठी मागास भागामध्ये आणि दुर्गम प्रदेशात रेल्वे पोहोचवणं अत्यंत आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल बघा, काही ठिकाणी तुम्हाला खाणी खूप मोठ्या मिळतात किंवा साठे खूप जास्त मिळतात खनिजांचे, पण तिथं उत्खनन का झालेलं नसतं किंवा खनन का झालेलं नसतं? कारण का? तिथून जे खनिज निघेल ते खनिज बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी वाहतुकीच्या सोयीच नसतात. ओके. मग त्याच्यामुळे काय होतं, अशा भागामध्ये वाहतुकीच्या दळणवळणाच्या सोयी पोहोचवणं इम्पॉर्टंट असतं. रेल्वेचा विस्तार करावा लागेल पण डिफिकल्ट आहे, खर्चिक गोष्टी असतात. ठीक आहे. आता रेल्वेचा विस्तार आणि विकास मैदानी भागामध्ये होऊ शकतो, इझी आहे ना रूळ वगैरे तयार करणं. गुजरात राज्यामध्ये जास्त आहे, लक्षात ठेवा बरं का, याला IMP करा. परंतु द्वीपकल्पाचा पूर्व भाग म्हणजे आपण 7 सिस्टर म्हणतो, पूर्वेकडचे नागालँड, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, मिझोरम, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम यांच्यासारख्या राज्यामध्ये रेल्वे मार्ग अत्यंत अपुऱ्या प्रमाणामध्ये आहेत. कारण सगळे हिली राज्य आहेत. बरोबर. आणि काही भागात तर अजिबातच तुम्हाला रेल्वेच्या सोयी मिळणार नाही. जम्मू काश्मीरमध्ये तुम्ही हिमाचल प्रदेशची परिस्थिती बघू शकता, तिथे तुम्हाला खूप कमी रेल्वे मिळतात. आणि बघा, थोडासा भाग जो राहिलाय तो आपण बघूया. अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोरम, मेघालय आणि सिक्कीम इथं जर तुम्ही बघितलं ना, इथं तुम्हाला रस्त्यांचा विकास अतिशय कमी प्रमाणामध्ये दिसतो. बरोबर. किंवा दिसतच नाही. सोबतच रस्ते विकासाच्या बाबतीत तुम्हाला जम्मू काश्मीरमध्ये पण स्थिती इतकी काही चांगली मिळत नाही. ठीक आहे. तर असे पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. सद्यस्थिती जर तुम्ही बघितली तर आपला भारत देश एवढा मोठा आहे तरी सुद्धा काही दुर्गम प्रदेश आहेत की जिथं अजून पण रस्ते किंवा रेल्वे पोहोचलेले नाहीत. ठीक आहे. मग अशा ठिकाणी हवाई वाहतूक अतिशय महत्वाची ठरते. ओके. आणि तुम्हाला इथं एक्स्ट्रा पॉइंट एक दिलेला आहे जनरल नॉलेजचा, की आपल्या भारतामध्ये सर्वात सुरुवातीला 1927 मध्ये नागरी हवाई वाहतूक खातं निर्माण झालं आणि ब्रिटिश हिंदुस्थानामध्ये हवाई वाहतुकीला सुरुवात झाली होती. तर हे आपल्याला माहित पाहिजे की ब्रिटिश हिंदुस्थानामध्ये हवाई वाहतुकीला सुरुवात झाली होती. ठीक आहे. तर हे सगळं कंटेंट तुम्हाला मिळतं भारताचा भूगोल, डॉक्टर अनिरुद्ध सरांचं पुस्तक आहे हे. पेज नंबर 323, 325, 326 आणि 332. तर पुस्तकाचं कव्हर पेज पण मी तुम्हाला दाखवते. इथं तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरांसह भारताचा भूगोल मिळतोय अनिरुद्ध सरांच्या बुकमध्ये. हे पण पुस्तक बेस्ट आहे, तुम्ही परचेस करू शकता. ओके. आणि मग जर तिथे दळणवळणाच्या सोयीच नाही निर्माण झाल्या तर यांचा किंवा या प्रदेशांचा समतोल विकास कसं होईल? बरोबर. होणार नाही. आणि म्हणूनच जे 7 सिस्टर्स आहेत तिथल्या राज्यामधून रोजगारासाठी लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये येतात, गुजरातमध्ये जातात अशा प्रकारे. कारण का? तिथं विकासच होत नाहीये. ओके, क्लिअर. तर हा क्वेश्चन एकदम बेसिक होता, तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकत होता.
15 नंबरचा क्वेश्चन बघा. तर 15 नंबरच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला 2 विधानं दिलेली आहेत आणि या 2 विधानामध्ये तुम्हाला पाठीमागच्या क्वेश्चन सारखं 1 नंबरचं विधान आहे, 2 नंबरचं कारण आहे. याच्यातून तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. विधान नंबर 1 बघा. निर्वनीकरणामुळे हवेतील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं. निर्वनीकरण म्हणजे काय? वन तोडून देणं, बरोबर. निर्वनीकरण म्हणजे वनांची तोड करणं. लक्षात घ्या. हा पण क्वेश्चन सोपा आहे बघा. 2 क्वेश्चन असे होते की जे तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकत होता. 4 मार्क. विधान नंबर 2. वने जेव्हा प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे स्वतःचे अन्न तयार करतात तेव्हा मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईडचा वापर होतो. आता इथं तुम्हाला पाठीमागच्या सारखंच की निर्वनीकरण केलं, डिफॉरेस्टेशन केलं तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं का? वाढतं, कारण झाडं कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, ऑक्सिजन देतात आपल्याला. त्याच्यामुळे हे विधान बरोबर आहे. दुसरं सेंटेन्स बघा. प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे स्वतःचं अन्न तयार करताना कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात. तर 1 आणि 2 सत्य असून 2 हे 1 चे बिनचूक स्पष्टीकरण आहे. ओके, बिनचूक म्हणजे बरोबर. क्लिअर. तर आता इथं तुम्हाला हा क्वेश्चन पण इझी होता, म्हणजे एकदम काय म्हणतात त्याला, हातचे मार्क तुम्ही म्हणू शकता. तर बघा, वनस्पती ज्या असतात ना, तर देशाची फार मोठी नैसर्गिक संपत्ती असते. आपल्याला माहिती की याच्यामुळे नुकसान काय होतं, वनस्पती नसतील तर आपल्या क्लायमेटवरती काय इफेक्ट होतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहेत. ओके, त्याच्यामुळं अशा प्रकारचे जे क्वेश्चन आहेत ना, ते इझी लेवलचे क्वेश्चन आहेत. इथं तुमचे मार्क गेले नाही पाहिजे. 16 नंबरचा क्वेश्चन बघा. 16 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला मॅप बेस आहे. दिलेल्या नकाशाचं अवलोकन करा. हा नकाशा तुम्हाला दिलाय आणि वाहणाऱ्या वाऱ्याचा योग्य पर्याय निवडा. तर काय दिलंय बघा आता तुम्हाला इथं तुम्हाला दिलेलं आहे 1 डिसेंबर, 15 नोव्हेंबर, 15 ऑक्टोबर, 1 ऑक्टोबर, 1 सप्टेंबर. डायरेक्शन बघा, डायरेक्शन त्यांनी खालच्या साईडनं दिलेले आहे. ओके, खालच्या साईडनं डायरेक्शन दिलेले आहे. आता हा क्वेश्चन तुम्ही बघितला तुमच्या लक्षात येईल की मान्सून मेकॅनिझम वरती क्वेश्चन आहे का, किंवा याचा बेस जो आहे तो व्यापारी वाऱ्यांशी रिलेट करतो का. बेसिक आहे, व्यापारी वारे वगैरे स्टेट बोर्ड मध्ये तुम्हाला सगळं दिलेलं आहे. तर असे क्वेश्चन डिफिकल्ट लेवल मध्ये पण जाऊ शकतात जर तुम्ही वाचलं नसेल तर. पण तसं बघितलं तर हा क्वेश्चन मॉडरेट लेवलचा आहे. कारण का, इथं एक ऑप्शन तुमचा इलिमिनेट होतो, ध्रुवीय वारे. बघा, व्यापारी वारे, ही वाली जी डायग्राम आहे ना, ही वाली डायग्राम तुम्ही परफेक्ट करून ठेवा. बघून घ्या, इथं तुम्हाला सर्वात वरती मिळतात ध्रुवीय वारे. सेम इथं नॉर्थ आणि इथं साऊथ करा. दोन्ही गोलार्धामध्ये इथून जातं विश्ववृत्त 0 डिग्री. ओके, तर या दोन्ही गोलार्धामध्ये तुम्हाला मिळतात वरच्या साईडला ध्रुवीय वारे. ठीक आहे. त्याच्यानंतर दोन्ही साईडला प्रतिव्यापारी वारे आणि दोन्ही साईडला व्यापारी वारे. ओके, इथं जास्त वायुभार, इथं कमी वायुभार. इथं जी L दिलेला आहे इथं कमी वायुभार, H दिलेला आहे ते जास्त वायुभार. ठीक आहे. तर ही वाली जी डायग्राम आहे ही आपला बेस आहे. बघूया आपण स्पष्टीकरणामध्ये काय दिलंय. बघा, दोन्ही गोलार्धामध्ये आत्ताच मी तुम्हाला सांगितलं हा गोलार्ध आणि हा गोलार्ध. तर या दोन्ही गोलार्धामध्ये 25 ते 30 अक्षवृत्तांच्या दरम्यान पसरलेल्या जास्त दाबाच्या पट्ट्याकडून, इथं बघून घ्या, जास्त दाबाचा पट्टा, तर याच्याकडून इथं 30 तुम्हाला दिसत आहे, इथं कुठेतरी मध्ये 25 येतं. तर इथून काय होतं, जे वारे वाहतात त्यांना व्यापारी वारे म्हणतात. इथं तुम्हाला दिलेलं आहे दोन्ही गोलार्धामध्ये व्यापारी वारे वाहतात. ओके, क्लिअर झाला हा पॉइंट. 30 नॉर्थ आणि 30 साऊथ. तर व्यापारी वारे. आता पृथ्वीच्या परिवलनामुळे हे वारे आपल्या मूळ दिशेपासून विचलित होतात, बरोबर. फेरेलचा नियम वगैरे आपण शिकतो थेरीमध्ये. तर पृथ्वीचं परिवलन म्हणजे काय, पृथ्वीचं परिभ्रमण म्हणजे काय, साध्या कॉन्सेप्ट आहेत पण आयोग 2-2 मार्काला विचारतं. पृथ्वी पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते, पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. 17चा पेपर काढा, 2 मार्काला क्वेश्चन विचारलाय तुम्हाला. तर पृथ्वीच्या परिवलनामुळे हे जे वारे आहेत, कोणते वारे, व्यापारी वारे, कुठं वाहतात, कोणत्या अक्षवृत्ताच्या दरम्यान वाहतात, हेच फक्त तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर मूळ दिशेपासून विचलित होतात. त्यांची सर्वसाधारण दिशा कशी असते, पूर्वेकडून पश्चिमेकडे असते, बरोबर.
म्हणून त्यांना आपण म्हणतो पूर्वीय वारे. ओके, ईस्टर्लीज म्हणतात. काय म्हणतात? ट्रेड विंड्स किंवा ईस्टर्लीज, पूर्वीय वारे. उत्तर गोलार्धामध्ये जर तुम्ही वरचा गोलार्ध बघितला, हा वाला गोलार्ध, उत्तर गोलार्धामध्ये हे वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहतात. आता इथं आपण दिशा काढून घेऊया. इथं तुम्ही जर दिशा काढली ना, तर इथं उत्तर, इथं दक्षिण, इथं इथं पश्चिम आणि इथं पूर्व, इथं वायव्य, इथं ईशान्य, इथं नैऋत्य आणि इथं आग्नेय. मग आपल्याला काय म्हणतायत ते, की बाबा उत्तर गोलार्धामध्ये हे जे वारे आहेत ना, ईशान्येकडून नैऋत्येकडे, म्हणजे या भागाकडून या भागाकडे वाहतात, असे वाहतात नैऋत्येकडे. ओके, हे व्यापारी वारे इकडे वाहतात. क्लिअर? म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, ईशान्य व्यापारी वारे. ओके, क्लिअर? दक्षिण गोलार्धात काय होतं, हेच वारे आग्नेयेकडून वायव्येकडे वाहतात. सिंपल आहे. इथं तुम्हाला डायरेक्शन दिसतच आहे, हे इकडून वाहतायत आणि हे इकडून वाहतात. ओके, क्लिअर? तर दिशा आपल्याला समजल्या की सगळं समजतं. त्याच्यामुळे आपण त्यांना काय म्हणतो, आग्नेय व्यापारी वारे म्हणतो. का? तर आग्नेयेकडून वायव्येकडे वाहतात. ओके, आता हे दोन्ही वारे जे आहेत ना, विषुववृत्ताजवळील शांत हवेच्या पट्ट्यात येऊन मिळतात. इथं तुम्हाला तेच दाखवलेलं आहे. आपण थोडंसं इरेज करून बघूया. बघा, इथं जो मधला पट्टा येतो ना, तिथं हे वारे एकत्र येतात शांत पट्ट्यामध्ये, इकडून येणारे आणि इकडून येणारे. ओके, क्लिअर? विषुववृत्ताजवळ. ठीक आहे, शांत पट्ट्याजवळ येऊन मिळतात. व्यापारी वारे उष्ण प्रदेशाकडे वाहत असल्यामुळे कसे असतात, उष्ण आणि कोरडे असतात. मग आता जे वारे उष्ण आणि कोरडे असतात त्या वाऱ्यांपासून पाऊस पडेल का? नाही पडणार, सहसा पाऊस पडत नाही. ठीक आहे, तर पुन्हा एकदा रिपीट करते मी की व्यापारी वारे कसे असतात, उष्ण असतात, कोरडे असतात, त्याच्यामुळे पाऊस पडत नाही, म्हणजे बाष्प वाहून घेऊन येत नाहीत येताना. किनाऱ्यावरील पर्वत रांगावरून वर चढताना मात्र त्यांच्यापासून क्वचित पाऊस पडतो, जास्त नाही, क्वचित पडतो. आता हे जे व्यापारी वारे आहेत, वर्षभर नियमित एकसारखे वाहणारे वारे आहेत. तुम्हाला व्यापारी वाऱ्यांची वैशिष्ट्ये सुद्धा विचारू शकतात की यांच्यापासून पाऊस पडतो का, वर्षभर नियमित वारे वाहतात का, त्यांचा वेग किती असतो, तर तासाला 16 ते 24 किलोमीटरच्या वेगाने हे वारे वाहतात. म्हणजे हा जो पेपर तुम्ही सोडवताय ना, या पेपर मधला हा क्वेश्चन कसा अनालिसिस करायचा ते तुम्हाला या लेक्चर मधून कळून जाईल. इव्हन तुम्हाला की तुम्ही कोणत्या प्रकारचं कंटेंट कलेक्ट केलं पाहिजे, रिव्हिजन कशी केली पाहिजे आणि तुमच्या ज्या चुका झाल्यात आतापर्यंत 2021च्या अटेम्प्ट मध्ये होऊ नयेत, कारण हा अटेम्प्ट तुमचा काउंट केला जाणार आहे. 290च्या आसपास जागा आहेत, राज्यसेवेच्या डीसीच्या पोस्ट सुद्धा आहेत. ओके, चला, तर पुढचा वैशिष्ट्य बघा, समुद्रावरील भागात व्यापारी वारे जोराने वाहतात. तौलनिक दृष्ट्या उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात जोराने वाहतात. ही वैशिष्ट्ये आहेत सगळी. आणि हिंदी महासागरावरून विषुववृत्ताच्या उत्तरेकडील भागात त्यांचे मोसमी वाऱ्यामध्ये रूपांतर होते. जेव्हा आपण मान्सून मेकॅनिझम बघतो तिथे हे पॉइंट सगळे आपले रिपीट होतात. तर हे झाले व्यापारी वारे. तर लक्षात ठेवा, पहिला पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की कोणत्या अक्षवृत्ताच्या दरम्यान वाहतात, त्यांना आणखी दुसरी अल्टरनेट नावं आहेत का, त्यांची दिशा कोणती आहे, त्याच्यानंतर त्यांना पूर्व गोलार्ध, उत्तर गोलार्धामध्ये काय म्हणतात, दक्षिण गोलार्धामध्ये काय म्हणतात, हे सगळं आपल्याला इथं क्लिअर झालं पाहिजे. ओके, ही डायग्राम आपण क्लिअर केली. त्याच्यानंतर आहे प्रतिव्यापारी वारे. इथं डायग्राम मध्ये तुम्हाला प्रतिव्यापारी वारे सुद्धा दिलेले आहेत, बघून घ्या. तर दोन्ही गोलार्धामध्ये 25 ते 35 इथून वरती, ठीक आहे, 25 ते 35. तर या अक्षवृत्तांच्या दरम्यान पसरलेल्या जास्त दाबाच्या पट्ट्याकडून आपण लो आणि हाय प्रेशर बेल्ट इथं बघतोय. तर जास्त दाबाच्या पट्ट्याकडून 60 डिग्री अक्षवृत्ताजवळ असलेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात. ठीक आहे, त्यांना आपण म्हणतो प्रतिव्यापारी वारे किंवा पश्चिमी वारे म्हणतो, वेस्टर्लीज. याच्या आधी आपण ईस्टर्लीज बघितलं, आता आपण वेस्टर्लीज बघतोय. ओके, आता इथं काय होतं, या वाऱ्यांच्या मूळ दिशेवर पण परिणाम होतो. जसं आपण पाठीमागं बघितलं ना फेरेलच्या नियमानुसार, तर सर्वसाधारण दिशा पश्चिम पूर्व अशी असते, त्यांना पश्चिमी वारे म्हणतात. ओके, क्लिअर? त्यांना पूर्वीय वारे म्हणतात व्यापारी वाऱ्यांना, यांना म्हणतात पश्चिमी वारे.
उत्तर गोलार्धामध्ये हे वारे नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात. जसं आपण पाठीमागं डायरेक्शन बघितली तसं इथं पण बघूया. थोडंसं आपण हे क्लीन करूया. तुम्हाला मी इथं दिशा लिहून दाखवलेल्या आहेत. वायव्य उत्तर बघा. तर हे प्रति व्यापारी वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे आणि इथले वारे बघून घ्या. नैऋत्येकडून ईशान्येकडे, दक्षिण गोलार्धात वायव्येकडून आग्नेयेकडे बघा प्रति व्यापारी वारे. ओके, क्लिअर. तर हे लक्षात ठेवा. आयोग तुम्हाला इथंच एरर टाकतं. काय करतं आयोग? नैऋत्येकडून ईशान्येकडे, उत्तर गोलार्धाच्या ठिकाणी दक्षिण गोलार्ध, दक्षिण गोलार्धाच्या ठिकाणी नैऋत्य गोलार्ध असं टाकू शकतं. आणि नैऋत्य प्रति व्यापारी वारे, दक्षिण गोलार्धात वायव्य प्रति व्यापारी वारे. ओके, क्लिअर. प्रति व्यापारी वाऱ्यांची वैशिष्ट्ये. समजा आपल्याला जर क्वेश्चन विचारला क्लायमेटोलॉजी मधून की प्रति व्यापारी वाऱ्यांची वैशिष्ट्ये काय, जसं आपण व्यापारी वाऱ्यांची वैशिष्ट्ये बघितली तशीच आपल्याला प्रति व्यापारी वाऱ्यांची सुद्धा वैशिष्ट्ये बघायची. तर प्रति व्यापारी वारे विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंना, आत्ताच आपण बघितलं 35, 40, 60, 65, डायरेक्ट हे लक्षात ठेवायचं, या अक्षवृत्तांच्या दरम्यान वाहतात. उष्ण प्रदेशाकडून ध्रुवाकडील थंड प्रदेशाकडे, आपण इथं बघितलेला आहे. ध्रुवाकडचा हा जो थंड प्रदेश आहे प्रति व्यापारी वारे, तर इथं तुम्हाला डायरेक्शन पण दिसत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढचं वैशिष्ट्य. आता हे वारे उष्ण प्रदेशाकडून थंड प्रदेशाकडे वाहत आहेत, बरोबर. मग यांच्यापासून खंडाच्या पश्चिम भागात वर्षभर पाऊस पडतो. याला IMP करा की प्रति व्यापारी वाऱ्यांपासून खंडाच्या पश्चिम भागात पाऊस पडतो का पूर्व भागात पाऊस पडतो. म्हणजे आयोग तुम्हाला जर एरर टाकला तर इथं टाकू शकतो. तिसरं वैशिष्ट्य आहे उत्तर गोलार्धात आवर्त आणि प्रत्यावर्तामुळे प्रति व्यापारी वाऱ्यांच्या दिशेवर होतो परिणाम. हिवाळ्यात हे वारे वाहतात जोराने. चौथं वैशिष्ट्य, दक्षिण गोलार्धामध्ये, हा तुमचा उत्तर गोलार्ध, हा तुमचा दक्षिण गोलार्ध. आता दक्षिण गोलार्धामध्ये आपल्याला माहिती आहे की जमिनीच्या मानाने समुद्राचा भाग जास्त आहे. मग या भागामध्ये अडथळा काहीच नाहीये, हे वारे नियमित वाहणार. दक्षिण गोलार्धात भूमिखंडाचा काहीच फारसा नाही अडथळा, वेगाने वाहतात, बरोबर. म्हणून त्यांना म्हणतात 40 दक्षिण अक्षांशा पलीकडे हे वारे अतिशय वेगाने वाहतात, एकसारखे वाहतात म्हणून यांना म्हणतात रोरिंग 40s किंवा गरजणारे 40. हे आपण शाळेत पण शिकलोय. 50 दक्षिण अक्षांशाच्या भागात हे वारे वादळाच्या दिशेने वाहतात, त्यांना म्हणतात फ्युरियस 50 किंवा खवळलेले 50. तर याच्यावरती पण आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहेत. तर जसं तुम्ही व्यापारी वाऱ्यांची वैशिष्ट्ये करताय तसंच तुम्ही प्रति व्यापारी वाऱ्यांची वैशिष्ट्ये करा. आणि सर्वात इम्पॉर्टंट, विषुववृत्ताच्या कोणत्या अक्षवृत्ताच्या दरम्यान हे वारे वाहत आहेत ते फक्त तुम्ही चुकू नका. पुढचा क्वेश्चन, पुढचे वारे आपण बघूया. ध्रुवीय वारे. ध्रुवाजवळील हवेच्या जास्त दाबाकडून, सर्वात शेवटचा पॉइंट, कमी दाबाच्या पट्ट्याकडे उत्तर आणि दक्षिण गोलार्धात, दोन्ही गोलार्धात वाहतात का? दोन्ही गोलार्धात. त्यांना म्हणतात ध्रुवीय वारे. पूर्वेकडून वाहतात म्हणून त्यांना म्हणतात पूर्व ध्रुवीय वारे, बरोबर. पोलर ईस्टर्लीज असं यांना म्हटलं जातं. तर अशा प्रकारे हा जो क्वेश्चन आहे तुम्ही एवढा डिटेलमध्ये अनालिसिस करू शकता. आणि इथून तुम्हाला पुढे जर आयोगाने क्लायमेटोलॉजी वरती क्वेश्चन विचारले तर ते क्वेश्चन पण तुमचे सॉल्व्ह होऊन जातील. ठीक आहे. आता इथं बघा आपल्याला थोडंसं मान्सून बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. नैऋत्य मान्सून काय आहे? दक्षिण गोलार्धामध्ये 25-5 अंशाच्या दरम्यान वाहणारे व्यापारी वारे आणि उत्तर गोलार्धातील 25-5 अंशाच्या दरम्यान वाहणारे ईशान्य व्यापारी वारे काय करतात? विषुववृत्ताच्या दरम्यान एकत्र येतात. हे आपण पाठीमागच बघितले. हे वारे जिथं एकत्र येतात त्याला आपण ITCZ असं म्हणतो, बरोबर. आंतर उष्णकटिबंधीय केंद्रीभवन विभाग किंवा पट्टा पण म्हणतात. इथं काय होतं? हवेचे प्रवाह, दाट ढग आणि जोराचा पाऊस असतो. ITCZ लक्षात ठेवा. ठीक आहे. आता जिथं आग्नेय आणि ईशान्य व्यापारी वारे एकत्र येतात त्या विभागाचे ऋतूनुसार स्थलांतर होतं. उन्हाळ्यात जेव्हा सूर्य कर्कवृत्तावर लंबरूपाने प्रकाशतो त्यावेळी वायुभार पट्टे आणि ITCZ विभाग कुठे सरकतो? उत्तरेकडे सरकतो. बेसिक आहे, स्टेट बोर्ड मध्ये पण तुम्हाला हे सगळं दिलेलं आहे. पृथ्वीच्या दैनिक गतीमुळे काय होतं?
केंद्रोत्सारी शक्ती निर्माण होते, बरोबर. आता या केंद्रोत्सारी शक्तीमुळे काय होतं, आग्नेय व्यापारी वारे विषुववृत्त ओलांडून नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहू लागतात आणि अशा प्रकारे वाहणाऱ्या वाऱ्यांना आपल्या भारताच्या उपखंडामध्ये नैऋत्य मान्सून वारे असं म्हणतात. कारण का, नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात. तर इथे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, ITCZ. आणि या नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून पडतो आपल्या भारतामध्ये पाऊस. याला आपण म्हणतो नैऋत्य मान्सून किंवा उन्हाळी मान्सून. ठीक आहे. तसं तर मान्सून मेकॅनिझम फार मोठी आहे. इथं फक्त आपण क्वेश्चनशी रिलेटेड जेवढी इन्फॉर्मेशन आहे तेवढी इन्फॉर्मेशन आपण डिस्कस करतो. ठीक आहे. ईशान्य मान्सून बघा, हिवाळी मान्सून. याला तुम्ही काय म्हणणार, हिवाळी मान्सून. सूर्याचे दक्षिणायन सुरू झालं, बरोबर. सूर्याचं दक्षिणायन सुरू झालं, उत्तर गोलार्धातील तापमान कमी झालं, बरोबर. आता जिथं तापमान कमी होतं तिथं प्रेशर कसं असतं, जास्त असतं, हो की नाही. मग जास्त भाराचा प्रदेश निर्माण झाला. आता या काळामध्ये काय होतं, दक्षिणेकडे तापमान वाढतंय, बरोबर. मग हिंदी महासागरावर कमी भार निर्माण होतो. मग अशा वेळी वायुभार पट्टे आणि ITCZ कुठं सरकतो, दक्षिणेकडे सरकतो. बघा, छोट्या छोट्या गोष्टी फक्त तुम्हाला चेंज करायच्यात. इथं उत्तरेकडे सरकतो, कुठं, उन्हाळी मान्सून मध्ये. हिवाळी मान्सून मध्ये दक्षिणेकडे सरकतो ITCZ पट्टा. ठीक आहे. त्याच्यामुळे पूर्वी नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहणाऱ्या वाऱ्याची दिशा बदलते आणि ती जमिनीकडून समुद्राकडे. आता विचार करा, जेव्हा एखादे वारे जमिनीकडून समुद्राकडे जातील तेव्हा ते वारे पाऊस देतील का, नाही. कारण का, जमिनीवरून जाताना बाष्प थोडीच कलेक्ट करणार आहेत, नाहीत करत, बरोबर. यांनाच आपण म्हणतो ईशान्य मान्सून वारे. आणि हे वारे जमिनीवरून वाहत येत असल्यामुळे फारसा पाऊस देत नाहीत. पण जिथं हे समुद्र ओलांडून जमिनीकडे वाहतात, म्हणजे समुद्र ओलांडतात आणि पुन्हा जमिनीकडे वाहतात, तिथं पाऊस देतात. फॉर एक्झाम्पल, या ऋतूत बंगालच्या उपसागरावर अंदमान आणि निकोबार बेटांच्या दरम्यान चक्रीवादळे निर्माण होतात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. याला IMP करा. याच्या बाहेर तुम्हाला काहीच क्वेश्चन विचारत नाहीत. जितकं आपण पेपर अनालिसिस करतोय त्याच्यामधून तुमचे जॉग्राफीचे बरेच क्वेश्चन क्लिअर होतील किंवा पेपर अनालिसिस मधून तुमच्या सिली मिस्टेक ज्या आतापर्यंत झाले त्या तुम्हाला समजून जातील की कोणत्या प्रकारचं कंटेंट केलं तर आपल्याला जॉग्राफीचे आउट ऑफ 36 मार्क मिळून जातील. तर हे कंटेंट तुम्हाला दिले खतीब सरांच्या पुस्तकामधून, केसागर पब्लिकेशन, पहिली आवृत्ती. ओके, क्लिअर. पुढचा क्वेश्चन 17 नंबरचा क्वेश्चन बघा. मी तुम्हाला बोलले होते की या पेपरमध्ये टोटल 18 क्वेश्चन आपल्याला जॉग्राफीचे विचारलेत. आता आपले फक्त 2 क्वेश्चन बाकी आहेत. जर तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की द्या. सन 2011, तर नेहमीप्रमाणे लोकसंख्या जनसांख्यिकी या टॉपिक वरती तुम्हाला नेहमी 2 तरी क्वेश्चन असतातच असतात. आता या एक्झाम मध्ये तर फक्त एक क्वेश्चन विचारलाय आपल्याला. तर 2011च्या जनगणनेनुसार पुढील शहर आणि त्यांची लोकसंख्या यांच्या जोड्या लावा. ओके, शहरं दिलेली आहेत बृहन्मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई. असे क्वेश्चन तुम्ही गेस करून पण सोडवू शकता. कसे, लोकसंख्या दशलक्षामध्ये दिली. तर थोडंसं ऑब्झर्व करा. तुम्हाला बृहन्मुंबई लोकसंख्या दशलक्षामध्ये विचारली तर सर्वात जास्त कोणाची असेल, दिल्लीची असेल का नाही, कोलकाताची असेल, चेन्नईची असेल. बघा, बृहन्मुंबईमध्ये तुम्हाला मिळते 16.3%. ओके, कोलकात्यामध्ये मिळते तुम्हाला 18.4%. तर इथं तुम्ही चुकू शकता. तर ल वरून तुमचं उत्तर येऊ शकतं 18.4% दशलक्षामध्ये. ठीक आहे. ओके, दिल्ली 8.7% दशलक्षामध्ये दिले, सॉरी दशलक्ष दिले 8.7. त्याच्यानंतर आहे चेन्नई 14.1. तर जनगणना 2011ची पण तुम्हाला विचारू शकतात, 2001ची पण विचारू शकतात. जनगणनेची तुम्हाला धोरणं पण विचारू शकतात, माल्थसचा ट्रॅप पण विचारू शकतात, लोकसंख्या बदलाच्या अवस्था पण तुम्हाला विचारू शकतात आणि सोबतच तुम्हाला आरोग्य धोरण सुद्धा विचारली जाऊ शकतात. आरोग्य धोरण. ओके, क्लिअर. चल स्पष्टीकरण बघूया आपण.
तर बृहत लोकसंख्येची नागरी संकुले काय असतात, याच्यावरूनच आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे. तर बघा, सन 2011च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार दिल्ली विस्तारित नागरी संकुल लोकसंख्या लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त देशातील सर्वाधिक लोकसंख्येचं विस्तारित नागरी संकुल आहे, एक्सटेंडेड अर्बन. ओके, लक्षात ठेवा. सन 2011च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार आता काय झालंय, दिल्ली विस्तारित नागरी संकुलानंतर बृहन्मुंबई देशातील दुसऱ्या क्रमांकाचं, कोलकाता तिसऱ्या क्रमांकाचं नागरी संकुल ठरलेलं आहे. 2001 मध्ये जर तुम्ही बघितलं ना तर बृहन्मुंबई 1 नंबरला होतं, पण 2011 मध्ये दिल्ली 1 नंबरला आलं. पण तेव्हा फक्त नागरी संकुल ही संकल्पना होती, विस्तारित नागरी संकुल ही संकल्पना नव्हती. तर तुम्ही काय करा, 2011 नुसार या विस्तारित नागरी संकुल सिक्वेन्स लावून घ्या, दिल्ली, बृहन्मुंबई, कोलकाता. ठीक आहे. विस्तारित नागरी संकुलाचा जर विचार तुम्ही नाही केला आणि केवळ तुम्ही नागरी संकुलाचा विचार केला तर मुंबई हेच देशातलं सर्वाधिक लोकसंख्येचं नागरी संकुल गणलं जातं. आणि जर विस्तारित तुम्ही विचार करायचं ठरवलं तर दिल्ली येतं, मुंबई पाठोपाठ दिल्ली, जर तुम्ही फक्त नागरी संकुल म्हणत असाल तर. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर लागतो कोलकात्याचा क्रमांक, म्हणजे तुम्ही दोन्हीकडे कोलकाता 3 नंबरला येतं, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि शहर म्हणून विचार केला असताना सुद्धा मुंबईच देशातील सर्वाधिक लोकसंख्येचं शहर ठरतं. तर ही 2011ची आकडेवारी तुम्हाला PSI STI ASO पूर्वपरीक्षा केसाकर पब्लिकेशनच्या पुस्तकामध्ये मिळून जाते. आता लोकसंख्या टॉपिक मध्ये तुम्हाला बरंच विचारलं जातं, घनता विचारतात, साक्षरता विचारतात, लिंग गुणोत्तर, बाललिंग गुणोत्तर, लोकसंख्येची धोरणं, फार मोठा टॉपिक आहे. पण कधी कधी 4 मार्काला पण विचारला जातो, कधी 2 मार्काला पण विचारला जातो. ओके, क्लिअर. पुढचा आणि आपला शेवटचा क्वेश्चन आहे, जमीन सुधारणेच्या व्याप्तीमध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट होतात. तर जमीन सुधारणा, कुळ कायदा याच्यावरती राज्यसेवा पूर्व परीक्षेला कायम 2 मार्काला एक क्वेश्चन असतो. ठीक आहे. आता इथे तुम्हाला दिले जमीन सुधारणेच्या व्याप्तीमध्ये मध्यस्थांचं उच्चाटन, कॉमन सेन्स वरती क्वेश्चन आहे हा, बघून घ्या, तुम्हाला याच्यासाठी अभ्यास करायची गरज नाही. कुळ कायदा सुधारणा झाली पाहिजे, जमीन धारण्याची मर्यादा झाली पाहिजे आणि सहकारी शेतीचं संघटन. आता इथं काय होईल, फक्त 3 ऑप्शन मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार, पण जमीन सुधारणासाठी सहकारी शेतीचं संघटन इथं तुम्ही थोडंसं कन्फ्युज होऊ शकता जर तुमचं रीडिंग नसेल तर. तर हे आपण बघूया की हा क्वेश्चन तुम्हाला नक्की कसा अनालिसिस करायचा आहे. तर इथं तुम्हाला भू अधिकार विषयक सुधारणा वाचाव्या लागतात. ठीक आहे. तर स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये भू अधिकार विषयक सुधारणांना शासनानं प्राधान्य दिलं. लक्षात घ्या, कशासाठी दिलं, मध्यस्थांचं उच्चाटन करायचंय, कारण ही लोक काय करत होती, शोषण करत होती शेतकऱ्यांचं. बरोबर. अशा प्रकारचा पहिला कायदा 48 मध्ये मद्रास राज्यात म्हणजे सध्याचं तमिळनाडू केला होता. आज जर तुम्ही बघितलं ना, देशाच्या सगळ्याच राज्यातून जमीनदारी, महालवारी, जहागीरदारी हे जे अधिकार आहेत ना, हे कायद्यानं नष्ट केले. जे आपण मेथड पद्धती बघतो ना हिस्ट्रीमध्ये, ते सगळं नष्ट केलेत. बहुतेक राज्यातून कुळ कायदे करण्यात आलेले आहेत आणि त्यातून कुळांच्या हक्काचं, कुळ म्हणजे कोण, शेतकरी, शेतकऱ्यांच्या हक्काचं संरक्षण पण केले. काही अटींची पूर्तता होत असल्यास कुळांना जमिनीचा मालकी हक्क दिला जातो. म्हणजे काही कंडिशन आहेत, त्या जर पूर्ण झाल्या तर जमिनीचा मालकी हक्क सुद्धा कुळांना दिला जातो. ओके. सगळ्यात चांगली जर अंमलबजावणी झाली असेल ना कोणत्या राज्यामध्ये या कायद्यांची, तर त्याच्यामध्ये आपला महाराष्ट्र पण आहे आणि UP पण आहे. चांगली गोष्ट आहे ना. तर हे तुम्हाला विचारलं जातं स्पेसिफिक, आपला महाराष्ट्र जर एखाद्या बाबतीत खूप चांगलं काम करत असेल तर तुम्हाला विचारलं जातं. तर हा जो पॉइंट आहे ना, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा 2019चा पेपर आपण बघितलाय. पुढे तुम्ही जेव्हा 18चा पेपर बघाल तिथं पण तुम्हाला भू अधिकार विषयक सुधारणेवरती डेफिनेटली क्वेश्चन दिसणारच आहेत. तर इथं आपला 2019चा जिओग्राफीचा भाग कंप्लीट होतो. 18 क्वेश्चन आपण कंप्लीट केलेले आहेत. या 18 क्वेश्चन मधून आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल की जिओग्राफीला कोणत्या लेवलचे क्वेश्चन विचारले जातात, आतापर्यंत आपण अनालिसिस करताना कुठं चुकलो, किती डिटेलमध्ये तुम्हाला स्पष्टीकरण मिळालं पाहिजे क्वेश्चनचं, आणि व्हॅल्यू ऍडिशनल पॉइंट्स आपल्याला या पुस्तकातून किती मिळतात. ओके. तर भेटूया आपण नेक्स्ट सेशन मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.